मोठा मारुती ते उघडा महादेव रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी राहुल खटिंग या युवकाने पाण्याच्या टाकीवर चढून चक्क शोले स्टाईल आंदोलन केलं आहे। मागील अनेक महिन्यापासून हा रस्ता ना दुरुस्त आहे, रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना अडचणीतून मार्ग काढावा लागतो। याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखेर या युवकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले। पोलिसांनी त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला, परंतु रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय आपण उतरणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता। शेवटी बांधकाम विभागाकडून मिळालेल्या आश्वासनानंतर या युवकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं आहे। यावेळी नवामुंढा पोलीस ठाण्याचे कर्मचारी मोहित पठाण आणि अनंत मुरकुटे यांनी या युवकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। काय झालं नाही, पण यांनी सांगितलं की या महिनाभराच्या आत रस्ता चालू करतो। पण जर यांनी महिनाभर सांगितलं, आपण याला 2 महिने देऊ। तर 2 महिन्याचा रस्ता जर चालू नाही झाला तर गणपती मंदिरासमोर लाईटाचे पोल लावलेले, त्याला फाशी घेणार मी 2 महिन्यात, इतकं यांना सांगून टाकतो। कुठून कुठपर्यंत रस्ता झाला पाहिजे अशी मागणी आहे तुमची? ते मरी आई ते उघडा महादेव हा रस्ता आहे। अहो, लोकांना चलता येईनं, ऑटोवाले इकडे कोणी यायचं म्हणलं तर येईनं झालेत। आले लगभग तर 20 रुपये तिकीट असते ऑटोवाल्याला एका माणसाला, तर 100 रुपये घ्यायले। अहो, इथं सर्वसामान्य जनता राहते, इथं कोणी दुसरा राहत नाही मग। आणि या रस्त्यावर इतकी धूळ व्हायली। अहो, इथं ट्युशन्स आहेत, इथं हजारो विद्यार्थी येतात। त्या विद्यार्थ्यांना सायकलसुद्धा चालवता येतात धुळीमुळे, दररोज ॲक्सिडेंट होतात। म्हाताऱ्या माणसांना कमरेचे, मणकेचे, पाठीचे इतके आजार झालेत, तरी पण या प्रशासनाला काही घेणे देणं नाही। रात्रीतून सरकार बदलायचं आणि आपली सत्ता आणायची, इतकंच यांना पडलंय। यांना जनतेचं काहीच पडलेलं नाही आहे सध्या तरी। तर मग आम्हाला हे अशी पावलं उचलावं लागेल। याच्या अगोदर पण आम्ही उपोषण केलं, तर आम्हाला याच्या अगोदर पण हे पत्र दिलं बघा। या पत्रामध्येच असंच दिलं होतं की आम्ही रस्ता चालू करू। यांनी 1 महिन्याचा टाईम दिला होता आपल्याला, तेव्हा पण आपण त्यांना 1 महिना झाला, आज 2रा महिना चालू झाला आहे, तरी पण रस्ता चालू झाला। मग करायचं काय? आत्महत्या करण्याशिवाय पर्याय काय मग दुसरं? मग आज समाधान झालं का नाही? समाधान तर नाही झालेलं आहे, समाधान झालेलंच नाही बिलकुल। फक्त यांनी आपली समजूत काढली, यांच्या समजुतीला मान देऊन हे सर्व हे प्रेम करणारे लोक इथं जमलेत। यांनी सगळ्यांनी खाली या म्हणून विनंती केली, म्हणून मी खाली आलो। पण हे संपलेलं नाही आंदोलन। जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे। 2 महिने अल्टिमेटम दिले। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।